पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीची भाषा म्हणजे फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा। ही विचारधारा समाजात पसरवण्याचे काम भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी संघ, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, संत नामदेव तुकाराम विचार प्रसारक मंडळ, अनेक सत्यशोधक संघटना तसेच सत्यशोधक विचारधारेवर चालणारे राजकीय पक्ष करीत असतात। सध्या लोकसभा 2024च्या निवडणुकीत प्रचारादरम्यान याच विचारधारेचा वापर काँग्रेसचे नेते राहुल गांधी करीत आहेत। महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे शनिवार दिनांक 13 एप्रिल रोजी राहुल गांधी यांनी केलेले भाषण तंतोतंत परिवर्तनवादी संघटनांसारखे होते। राहुल गांधी म्हणाले, मोदी ओबीसी असताना ओबीसींची जातीने जनगणना करीत नाहीत, केंद्र सरकारच्या नोकरीत मोठ्या पदावर ओबीसी नाहीत। राहुल गांधींकडून यावेळी भाजपी गोदी मीडियाची चंपी काढण्यात आली। मीडिया 24 तास बॉलिवूड स्टार, क्रिकेटर्स आणि मोदी यांनाच दाखवते। बेरोजगारी, महागाई, शेतकरी, कामगारांचे प्रश्न यावर मीडिया बोलत नाही। नरेंद्र मोदी घटकेत समुद्राखाली असतात तर घटकेत हवेत विमानातून उडत असतात। समुद्राखाली पूजा करताना मोदींसोबत पुजारी नसतो। देशातील लोक कोरोनाने मरत होते आणि मोदी थाळ्या वाजवायला, मोबाईलचे टॉर्च लावायला सांगत होते। जग या सगळ्याकडे बघत होते। बाहेरील देशातील पंतप्रधान थाळ्या वाजवत नव्हते तर लोकांचे जीव वाचवत होते। दरम्यान राहुल गांधींच्या या भाषणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे। त्यांच्या सभेला 50,000 लोक उपस्थित राहतील असा अंदाज होता, मात्र सभेच्या ठिकाणी प्रत्यक्षात लाखाच्या आसपास लोक आले। राहुल गांधींच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, मात्र भाजपही गोदी मीडियाने या सभेचे वृत्त प्रसारित करताना कमालीची कंजूसी दाखवून बातमीशी प्रामाणिक या तत्वाला हरताळ फासला। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, भंडारा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।